हा, जे काही सांगितलं आहे ते नीट ध्यानात आहे ना? येस सर. हे बघा, जोवर तुमचा ह्या धंद्यात दम बसत नाही तोवर तुम्ही आम्हाला मदत करणार. येस सर, येस सर. आणि आपण तुम्हाला कामं आणून देणार, त्याप्रमाणे तुम्ही आपल्याला काम करून देणार. पण सर काय काम करायचं एक्झॅक्टली ते सांगा ना. एवढी घाई गडबड करायचं कारण नाही. अहो, इथं कुठलं बी काम घाई गडबडीत करून नाही चालत. समजा कसं अगदी विचार करून करायचं असतं, समजलं? त्याची तुम्ही काहीच काळजी करू नका सर. हे बघा, आमच्याकडे इतके स्मार्ट लोक आहेत ना, स्मार्ट ब्रेन वाले, की सगळी कामं पटापट करून टाकू स्मूथली एकदम. तुम्ही काम सांगा फक्त. मग आपल्याकडे उद्याला एक लग्न आलेलं आहे. उद्या? वाव. आणि त्या लग्नाला फुलांचा बुके आणि पूजेचं सामान पोचवायचं काम आपल्याकडे आहे. अरे वाह, ग्रेट. आणि ते काम तुम्हाला उद्या करायचं. अरे वाह, डोंट वरी, हे काम झालंच म्हणून समजा. बरं, ठरलं तर मग. हो हो हो. मग बाकी या वाराचं उद्या बोलून घेऊया. हा, नो वरीज, चालेल चालेल, काही हरकत नाही. घ्या घ्या. थँक्यू सर. बाय. आणि हे कोण म्हणायचं? ही इज माय असिस्टंट. चालतंय की, चालतंय. चालतंय. अहो, ही अशी आपल्याला आपल्या धंद्यात आहे ना, गेटवर उभं राहून त्यांचं स्वागत करायला, म्हणजे पाहुण्यांचं स्वागत करायला अशी गोरी गोमटी माणसं लागतातच की. अहो, अजून 2-4 शोधून ठेवा की. हो हो हो, येस येस. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी असं काही नाहीये बरं का, म्हणजे असिस्टंट वगैरे नाहीये, प्लीज. सर तुम्ही काही सिरियसली घेऊ नका. ही इज जस्ट जोकिंग. तो आमचा असिस्टंट आहे, खूप काम करतो बिचारा. बस बस. थँक्यू सर, थँक्यू सो मच. बरं, मी सांगितलेलं तुमच्या नीट ध्यानात आलंय ना? हो, आलंय. हा, त्याप्रमाणे कामाला लागा. येतो आपण. येस येस. पिलू प्लीज. काय? ज्या कामासाठी मला तुम्ही बोलवलं होतं ते काम तर आता झालंय. चला, तर मी आता येतो. हो, पण गुरुजी महत्वाचं म्हणजे तुम्ही जी मुहूर्ताची तारीख काढली आहे ना, हो, ती तारीख तुम्ही विसरू नका. का हवं असं बोलत? आता तर हे नाही येणार तर कोण येणार? नाही म्हणजे लग्न तुम्हालाच लावायला यायचं आहे ना. आणि तुमच्या मागे कमी व्याप असतो का? नाही ते जरा बाबा, ते भोळे गुरुजी आहेत, विसर भोळे नाही आहेत. हे आई ना सांग बरं, हे सारखे विसरत असतात. अरे थट्टेखोरे जावाई. तुम्ही अजिबात काळजी करू नका. या लग्नाच्या बाबतीतली सगळी विधीची जबाबदारी आजपासून माझी. चला. हा, तर तुम्ही येतो. बर, काय चुकलं असेल तर माफ करा. हो, काय आशीर्वाद. हो, या गुरुजी. बस. चला 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 बाई, तारीख ठरली, बरं झालं. चला, तारीख ठरलेली आहे, वेळ फार कमी आहे, त्यामुळे तयारीच्या बाबतीत जे काय बोलायचं असेल स्पष्टपणे बोला. वसुंधरा ताई, तुम्ही सांगा. अहो, तुमच्या मुलाचं लग्न आहे. होतं म्हणजे? हो, म्हणजे तुम्ही माझ्याकडे येण्याआधीपर्यंत माझं असंच म्हणणं होतं, पण आता मात्र मला वाटतं की हे आता आपल्या मुलांचं लग्न आहे. वा, वसुंधराबाई, तुम्हीच बोललात, बरं झालं. आता ना आपण मानपानाचा मुद्दा थोडासा बाजूला ठेवूया आणि लग्नाच्या तयारीला लागूयात. आणि सौमित्र आणि राधिकाच्या लग्नाची जबाबदारी माझी, म्हणजे शॉपिंग पासून बाकी सगळ्या गोष्टी मी बघणार आहे. अगं हो रेवती, पण शॉपिंग म्हणजे सगळी तयारी झाली असं नाही ना. आता त्यांच्या घरातल्या पद्धती, आपल्या घरातल्या पद्धती, रीतिरिवाज हे पण बघायला हवं की नाही? हो, त्यासाठी आपण सगळेजणी आहोत ना. हो हो आहोत आपण. आता ज्या काही गोष्टी माझ्या हातनं राहून गेल्या असतील त्यात या निमित्तानं मी शिकून घेईन परत. मुलीचा बाप म्हटलं तर सगळी जबाबदारी माझीच आहे. लग्न मंडपापासून तर घोडा ठरवण्यापर्यंत मला जायला लागणार आहे. आजपासून माझी कामं सुरू. पप्पा ऐका ऐका,
का म्हणे ज्या वेळेला मुलीचं लग्न ठरते का नाही त्यावेळेला वधूच्या पित्यालाच खूप काम असते, त्याला सारखं बाहेर जावं लागते कामासाठी. पीठ 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 दवंडी पीठ तू. थांबा, तुमचं भांडण जर नाही हो गंमत. हो तेच ते वादविवाद तुमचे ते जर झाले असले ना तर थांबवा आता, म्हणजे आपल्याला पुढची बोलणी करता येतील ना. मम्मा डॅडचा फोन. घे ना. हो हो बोल बोल. हा हॅलो डॅड. व्हॉट? ओके 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 बाय बाय डॅड बाय. काय झालं? काय झालं? मम्मा डॅडचा फोन होता. पण मग तू असा काय रिॲक्ट झालास? नाही तो म्हणतोय की तो आजच येतोय इंडियात लग्नासाठी. मग बरं आहे की. अगो बाई, अगं छान आहे की मग. अरे पण मग असं का बोलतोयस? अरे बाबा आहेत ते तुझे, तुझ्या लग्नाला येणार नाहीत म्हणजे येणारच. नाही नाही तसं नाही पण अरे पण बिन काही नसतं. हे बघ, लग्न म्हणजे दोन जीवांचं आणि अनेक माणसांचं एकत्र येणं असतं. अरे आपण बोलत काय बसलोय, कामं केवढी पडले, चला चला कामाला लागा सगळे. तर पूजेचा पहिला आयटम लिही. अहो ते आयटम बिटम सोडा बाजूला. मी तुम्हाला सांगून ठेवतो, या तुमच्या या सगळ्या प्रकारामध्ये मी नसणार आहे. अहो मी काय लेवलचा माणूस होतो, मी काय काय कामं केली आहेत. सीईओ होतो मी एका कंपनीचा, माझ्या हाताखाली सगळी माणसं हसतेस काय? ए शनाय हसतेस काय? काय खोटं सांगतोय मी? नाही खरंच आहे, पण हे सगळं पास्ट मधलं आहे ना तुझ्या. का नंतरच्या सगळ्या जॉब प्रोफाईल्स मध्ये तू सगळ्यांना आपली डिग्री सांगायचास? हा का जेव्हा कॅब चालवत होतास तेव्हा तुझ्या कस्टमर्सला तू तुझी डिग्री सांगायचास की मी एका कंपनीचा सीईओ होतो, नंतर तर हातगाडी चालवायचास, मग काय सामानाशी बोलायचास? एक 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 मिनिट शनाय प्लीज. माझा सगळा पास उकरून काढायची काही गरज नाही. माझ्या वाईट दिवसांची आठवण करून द्यायची गरज नाहीये, कळलं? म्हणूनच सांगते, चुपचाप आमच्या बरोबर आता काम करायचं, जास्त नखरे करू नकोस. शनुबाई, आपल्या नवऱ्याशी कोणी असं बोलतं का? मम्मा 100 वेळा सांगून सुद्धा ज्या माणसाला कळत नाही ना त्याच्याशी मी असंच बोलणार, मग तो नवराही असू दे. अगं पण समजावून सांग. हे बघ पिल्लू, आय एम सॉरी. हे बघा जावई बापू, हे बघा यातलं तुम्हाला जे आवडेल ना ते काम तुम्ही करू शकता. म्हणजे कसं आहे, आपण फॅमिलीतल्या फॅमिलीत हा बिझनेस करू. फॅमिलीतल्या फॅमिलीत बिझनेस केला ना की खूप मजा येईल, तुम्हाला सांगते. म्हणजे ते कसं आहे ना, एकामेका सहाय्य करू, अवघे करू लग्न. नाही तो महत्वाचा मुद्दा नाहीच आहे. महत्वाचा मुद्दा काय आहे की तुम्ही जर आम्हाला जॉईन झाला तर किती फन येईल ना. एक एक मिनिट. एक तर ते असं नाहीये आणि फन बिन काही नाही. हे बघा मी हे सगळं काही करू शकत नाही. म्हणजे आम्हाला खूप आनंद होईल, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त माझ्या शनू बेबीला आनंद होईल, हो की नाही शनू बेबी? जाऊ दे ना मम्मा, इतक्या प्रेमाने बोलल्यावर एखादा माणूस लगेच रेडी झाला असता. आणि हा बघ अजून काही बोलत पण नाहीये. ते काही नाही मम्मा, आता ह्यानी आपल्याला हेल्प करायची आणि ते फायनल आहे. दॅट्स द बॉटम लाईन. ओके बेबी 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 प्लीज 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 कूल डाऊन. आता तो विषय बाजूला राहू दे. हा आपल्याला आता फुलांच्या खरेदीला जायचंय ना, हो की नाही? खरेदी? शॉपिंग बेबी. अगं पण फुलंच शॉप करायची आहेत ना, मग आपण ऑनलाईन मागवूया ना. ऑनलाईन फुलं? शनू बेबी, आपल्याला बिझनेस वर जम बसवायचंय, आपला बिझनेस बसवायचा नाहीये. चला वेट कम लवकर. अरे देवा. कॅरी, आम्ही जाऊन येतो, तू घर सांभाळ, आम्ही किल्ली घेऊन जात नाही. चल मम्मा. पिल्लू प्लीज पिल्लू प्लीज पिल्लू प्लीज. हे बघा मी तुम्हाला वाटत असेल पण मला हे काही पटलेलं नाही. मी काही करणार नाहीये. तुमचा बिझनेस तुम्ही बघा, कळलं? बिझनेस करतात, वेडिंग बिझनेस, काय प्लॅनिंग डोम. काय कळत नाही बाबा. ए भाईताड, कुठे लक्ष कुठे आहे तुझं? का आलं? वडेट्टीवारांना आमंत्रण द्यायचं ना. बोलवा ना, गटलेवारांना बोलवा, वजलवारांना बोलवा, सगळ्यांना बोलवा बा तुम्ही. गटलेवर
मी वडेट्टीवारांबद्दल बोलतोय. आता कोण वडेट्टीवार? पडली का डोक्यावर पडली सकाळी? का आलं? तुझ्या मामे भावाबद्दल बोलतोय ना. मामे भाऊ आहे का जीवा? हा आहे, बोलवा. कमाल आहे बाबा. माफ करा भाई, मला तर काही कळत नाही बाबा. हे समितीच्या बाबांचं जेव्हापासून आले ना बाबा, मला काही कळत नाही. टेन्शन आलेलं आहे नुसतं. कसे असतील? मला तर खूप टेन्शन येऊन राहिलो. तुला आले ना त्यांचं टेन्शन? हो. नाही, आपण त्यांना ओळखत नाही. आपण ज्या माणसाला ओळखत नाही त्यांच्या समोर असं एकदम जायचं म्हणजे कसं तरी होऊन राहिलं मला. नको, त्यांच्या आवडी निवडी माहित नाहीये, त्यांचा स्वभाव माहित नाहीये. उद्या काही चुकलं माकलं तर कसं कळणार का हो? काही होणार नाही असं. मला एक सांग, सौमित्रच्या आईबद्दल तरी आपल्याला माहिती होती का? त्यांनी तुझ्याशी जुळवून घेतलंच ना, राधिकाशी देखील जुळवून घेतलंच ना त्यांनी. मग हो, आता बाई बाई पडते का नाही? बाईला बाईचं मन कळते. तर पहा बरं, तिलाही माहित पडतं आमच्या मनात काय, आम्हालाही माहित पडतं त्यांच्या मनात काय आहे. त्या दिवशी त्या नाराज झाल्या होत्या का नाही? पण समजून घेतलं ना त्यांनी राधिकाला, आणि राधिकानेही समजून घेतलं का नाही त्यांना? मग हे पडले पुरुष माणूस. आता यांचा स्वभाव आपल्याला कळणार आहे का? यांच्या मनामध्ये काय आहे आपल्याला कळणार आहे का? त्यांच्या आवडीनिवडी आपल्याला माहित नाही. आता मला सांगा बरं, आपल्याकडनं काही एखादा शब्द चुकून माकून बाहेर पडला आणि त्याने नाही आवडला तर मग करायचं का? नाही नाही नाही, असं काही होईल मला अजिबात वाटत नाही. या अरे आपल्या सौमित्राकडे बघ ना, किती मनमिळावू आहे, प्रेमळ आहे. आता त्याचे वडील त्याच्याशिवाय वेगळे थोडेच असणार आहे. तसं नाही, पण मी दोघींनी उगाच टेन्शन घेतलं. सगळं काही व्यवस्थित होणार आहे, अजिबात विचार करायचा नाही. ठरलाय त्याप्रमाणे आता लग्नाच्या तयारीला लागा तुम्ही, कळलं? डॅड इथे येणार हे कळल्यापासून त्याचा विचारच जात नाही डोक्यातून. मला सांग, तू स्वतःहून बोलवलेस त्याला इथे? दॅट इज हिज कॉल. त्यांनी ठरवायचं हे. त्याच तर टेन्शन आलंय मला. त्याच्या येण्यामुळे तू का टेन्स्ड होतोयस? तेच तर, कारण त्याने स्वतःहून ठरवलंय इथे यायचं, म्हणून तर टेन्शन आलंय ना. अरे उशिरा का होईना, पण आता त्याला रिअलाइज झालं असणार की आता त्याच्याच मुलाचं लग्न आहे. तेव्हा सी, आय शुड नॉट मिस इट, म्हणून तो येत असेल बघ. तसंही त्याने कित्येक गोष्टी आजपर्यंत बिझनेसच्या नादात मिस केलेल्या आहेत. ते सगळं मान्य आहे, पण आत्ता सुद्धा आय एम शुअर फ्लाईट मध्ये शेजारी जो कोणी माणूस बसला असेल त्याच्याशी एखादं बिझनेस डील वगैरे चालू असेल त्याचं. कळलं का तुला मी काय सांगते ते? अरे पण कुठली अपॉर्च्युनिटी मम्मा? शदू बेबी, अगं आपल्या आता हे वेडिंगचं प्लॅनिंग आहे ना, जर हे सक्सेसफुल झालं ना तर आपल्याकडे खूप पैसे येणार आहेत. तुला मी किती वेळा सांगते पण तुला कळत नाही. सो वी हॅव टू बी ऑन आवर टोज, यू नो, वी हॅव टू बी एनर्जेटिक. बोर करू नको मला, तेच लेक्चर देऊन मला सगळं माहितीये. काय करायचं आता? तू एक हे बघ, हे फ्लावर्स आहेत ना, तुला माहितीये ना, तू फ्लोरिस्ट कडे जा, मी तोपर्यंत सगळं पूजेचं साहित्य घेऊन येते. हा, ते बनाना लीव्स आणि ते काय तोरण तुला माहितीये ना नीट काय करायचं ते? सगळं जमेल ना तुला नीट? नक्की ना? जा ना आता. ऑल द बेस्ट बेबी. सी यू या. वाव, फ्लावर्स. हो मॅडम, असा हात नाही लावायचा. माहितीये मला, एवढं चिडायची गरज नाहीये. ओके, काय हवंय ते सांगा. आता बुकेच्या शॉप मध्ये आले तर बुकेच मागणार ना? आपण कोणतं पाहिजे ते सांगा ना मग. लग्नाला कुठली फुलं वापरतात? मला माहित नाहीये. काय करू, मम्माला विचारू का? नको, मम्माला वाटेल मला काही माहित नाहीये, जज करेल उगाच. गॅरी तर काही हेल्पचाच नाही, खेड्यालाच फोन कर. फोन कशाला आता? हा बोल लाली. मला सांग, वेडिंग साठी कुठले फ्लावर्स वापरतात रे? कसं आहे ना शनया, लग्नामध्ये ना प्रत्येक गोष्टीचा एक वेगळा अर्थ असतो. म्हणजे प्रत्येक अर्थाचं एक वेगळं फुल असतं आणि प्रत्येक फुलाचा एक वेगळा अर्थ असतो. अर्थ कळला? काय बोलतोयस तू? आता उगाच बोर करू नकोस. कुठलं फुलं लागतात ते सांग. पटकन काय सांग. अरे नीट विचारलं तर समजून घ्यायचं ना. पटकन काय सांग. झेंडूची फुलं लागतात लग्नात. ओके, ठीक आहे, थँक्स, चल बाय. अगं पण लग्न कोणाच? हॅलो हॅलो अंकल, माझं ठरलंय. हा बोला. मला ना बुके द्या, हा वाला, आणि झेंडूच्या फुलांचा द्या. झेंडूच्या फुल? हॅलो सौमित्र,
बोल राधा. आले का रे बाबा? अगं नाही, उशिराची फ्लाईट आहे त्यांची. हो का? मग तू एअरपोर्टला जाणार असशील ना? वाटलं तर मी पण येते. नाही ऐक ऐक राधा, एक तर मीही जाणार नाही, त्यामुळे तू कशाला येतेस उगाच? का तू का नाही जाणार आहेस? अगं त्यांना नाही आवडत असं रिसीव्ह वगैरे करायला आलेलं. हो का? असं पण आहे का? असंही आहे का? म्हणजे का अशी का रिॲक्ट होतेस? नाही तसं नाही. काय एकतर मी त्यांना भेटले नाहीये आणि त्यांच्याबद्दल इतकं ऐकते ना, मला जरा टेन्शन येत आहे. खरंच काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. अत्यंत जेंटलमॅन माणूस येतो हा. आणि तुला खरं सांगू काय, बघ आपण एखाद्या गोष्टीचा इमोशनली विचार करतो ना, तर माझा बाबा हा प्रॅक्टिकली विचार करतो. एवढाच काय तो फरक आहे त्याच्यात आणि आपल्यात. मग ठीक आहे. नाही आता मनावरचा भार हलका झाला माझ्या. झालं ना मन हलकं? आता या हलक्या मनाने झोप शांतपणे. हा, उद्या भेटू आपण. ठीक आहे, ठेवू? लगेच काय गुण नाही. लगेच झोप म्हणजे अशी लगेच नको ग झोपू, म्हणजे मेसेजवर बोलू ना. नको, खूप रात्र झाली आता, झोप तू. ओके, बाय बाय. शनू बेबी एकदा हे वेडिंग झालं ना की आपल्याला बघ किती पैसे मिळतात. पैसाच पैसा, खूप पैसे मिळणार आहेत बऱ्याच दिवसांनी. आपण शॉपिंगला जाऊ शकतो. येस. बरं मला सांग, मी ती फुलांची ऑर्डर सांगितलेली ती कम्प्लीट केलीस ना? परफेक्ट कम्प्लीट केली मी मम्मा. इतके सॉलिड बुकेस पाठवले, त्यांना इतके आवडणार आहेत ना. आणि मी तुला सांगते, ह्या ऑर्डर मधनच आपल्याला नवीन ऑर्डर मिळते की नाही बघ. वाह माय डिअर शनू बेबी. गॅरी काही काम करत नाही असं निदान दार तरी उघड. पिल्लू प्लीज. बोलत नाही तर सतत आपला अपमान करत राहतेस. हो ठीक आहे. अरे असं कुठे काम करताय? अरे तुम्ही शिकली समजलेली माणसं आणि असं आडाण्यामध्ये काम करता. थांब तुला नको प्लीज. एक मिनिट, काय झालं ते मला सांगाल का नीट प्लीज? सांगा ना. नीट मला पहिल्याच मीटिंग मध्ये तू बसने सांगितलं होतं, पार्टी मालदार आहे, पैशाची काही कमी नाही आणि मोठं लोक बी येणार आहे. तेव्हा जे काही द्यायचं ते वजनदार असलं पाहिजे. म्हणून तुम्हाला मी मागातले माग बुक आणण्यासाठी पैसा दिलं आणि एवढा पैसा देऊन मी तुम्ही झेंडूंच्या फुलांची बुक आणले. ही बुक आणली तुम्ही? अरे झेंडूच्या फुलांची तोरणं बांधत्या, एवढं साधं बी कळू नये तुम्हासनी. अरे पैशाच्या पैसा गेलात आणि आमच्या धंद्यामध्ये फार इज्जत बी गेली. आता काय करायचं ते तुम्हीच सांगा. आणि आता जर याच्या पुढे काही चूक झाली, एक मिनिट, खूप मोठी चूक झाली आहे आणि चुकीला माफी झालीच नाही पाहिजे. पण प्लीज काय चूक म्हणत नाही, याला माती खाणं म्हणतात. माती आम्ही खाल्ली आहे, पण आमची पहिलीच वेळ आहे ना माती खायची. तर प्लीज आम्ही परत खाणार नाही माती. प्लीज आम्हाला एकदा चान्स द्या प्लीज 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 प्लीज. पाया पडू. आता तुम्ही समजत, आता मान्य करताय म्हणून आता मी काय बोलत नाही तुम्हासने. आणि आता याच्या पुढे जर चूक झाली, झेंडूच्या फुलांचे बुके. शनू बेबी हे काय सगळं? मला काय ब्लेम करतेस? मग तुला जर माहिती नव्हतं शनू बेबी, अगं तुला काही कळत नाही तर तू कोणातरी विचारायचंस ना. ते मी काय केलं? माझ्यावर काय ब्लेम करतेस मम्मा? अरे तुला कळत नाही कुठले बुके पाठवायचे तर विचारायचं ना ऍटलीस्ट. मग पाठवायच्या आधी विचारलं होतं. केड्याला त्या येड्याला.